होतं काय हा बाबा हे बघ चायला एक नंबर रे. अरे पालू आहे हा, जबरदस्त न्याला. केवढा आहे तो रावस गावला रावा, खतरनाक एक नंबर साईज आहे, बघू शकता. केवढा आहे बा हातावर, जबरदस्त रे. तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आता सकाळचे 6 वाजलेत आणि तुम्ही बघू शकता आज आम्ही पुन्हा खाडीत आलो आहे. जे मागच्या वेळेला आपलं वडा जो आपण ओढला होता त्याच्यामध्ये मासे आपल्याला मिळालेच नव्हते, तर त्यासाठी आम्ही पुन्हा आलेलो आहे. आता पाणी एकदम पूर्ण सुकं आहे, तुम्ही बघू शकता माझ्या मागे फुल पाणी सुकलं आहे आणि थोडं वड्याची प्रॅक्टिस पण झाली. तर यावेळी बघूया आपल्याला किती मासे मिळतात. त्या किनाऱ्यापासून ते ह्या टोकापर्यंत म्हणजे एवढं लांबपर्यंत जाळं आम्ही आता सोडलेलं आहे आणि ओढत ओढत आता त्या समोरच्या किनाऱ्याला आम्ही घेऊन जाणार आहोत. ठीक आहे समरिया. किती उड्या मारता येते बघ. घे किनाऱ्याला घे. हा अडकला म्हणजे आतमध्ये आहे. यस, यावेळी मासे आहेत भरपूर. इकडे हा दिसलं मला पण चमकलं. मित्रांनो एक बोयर आहे इथे आणि आता ह्या उरलेल्या पॅसेजमध्ये पण अजून कदाचित असू शकतात. शाबाश. पहिला केवढा आहे बघ ते, बघ केवढा आहे तो, जबरदस्त साईज, बिग साईज. यस, वाट्याचा काय त्रुटून झाला. हे काय शेतूक, शाबास. आणि छोटं पण काहीतरी गावलं रे. खतरनाक उड्या गुरु. ते इथं ना वर टाक. मित्रांनो का बघा केवढा मावरा गावला आहे. बोयर कंपॅरिझन बघा हातामध्ये केवढा मोठा आहे. बघा केवढा आहे, जबरदस्त एकदम. मित्रांनो या वड्याच्या पहिल्याच फेऱ्यामध्ये बघा एवढा मोठा मासा भेटलाय. हा फक्त एकच नाही तर अजून शितूक पण भेटला आहे मला, एक चांगल्या साईजचा आहे आणि एक छोटा मासा पण आहे. 2-3 मासे तरी असे आपल्याला याच्यामध्ये चांगले भेटलेत आणि ह्याची साईज बघा जबरदस्त एकदम. होय, बघूया पुढच्या अजून आपल्या 2-3 फेऱ्यांमध्ये आपल्याला काय भेटतं. शाबास, ह्यानीच कव्हर केलं सगळं. इथे काय आहे, छोटा मासा पण. म्हणजे अजून पण आहे त्याच्यामध्ये. त्या माशांची खासियत आहे एक की हे ना चिखलामध्ये खाली मातीमध्ये रुपून राहतात. जसं जाळं आपण जवळजवळ ओढत जाऊ तसं हे रुपतात खाली. म्हणजे काय तर आहे ना लपायची किंवा पळायची जागा भेटते. हा बघा 1 मिनटं, लगेच भेटला आपल्याला. हा बघा मातीमध्ये रुपलाय, बघा कसं आता ह्याला पकडतील. दिमाग बघा म्हणजे त्यांचा काय तर. ही आहेत शेतक, इथे पण आहे. लगेच समजत नसेल ना कालवीचे करप आहेत की मासे आहेत. पांढरं दिसतंय ना इथे, हा मासा आहे. इथे पण आहे, कुठं आहे. हा बघा मित्रांनो मासा लपलेला दिसतोय का, ते पुढचं ना. हा छोटा
ही कार आहे इथे एक. हे बघा इथे पण आहे मासा. हा बघा छोटा. बरेचसे मासे अडकलेत म्हणजे याच्यामध्ये पहिल्या ट्रॉलमध्ये. हा मोठा आहे. 2 आहेत. अरे होय छोटे छोटे भरपूर आहेत. इथे काय कार आहे इथे. हा इथे एक पोहतोय पाण्यात. हे किती मित्रांनो, प्रत्येक वेळेला जाळं आपल्याला साफ करावं लागतं, कारण का कचरा वगैरे याच्यामध्ये बराचसा अडकतो. आणि जर ते आपण साफ केलं नाही तर ते दुसऱ्या टायमिंगला जेव्हा आपण यूज करतो तेव्हा ते चांगलं आपल्याला वापरता येत नाही. मासे वगैरे नीट अडकत नाहीत किंवा जाळं फाटू पण शकतं. म्हणून प्रत्येक वेळेला स्वच्छ करायचं. काट्या कचरा वगैरे काय असेल तो काढून टाकायचा. पानं वगैरे बरीच येतात खाडीमध्ये आणि आपण जो कचरा करतो तोच आपल्याला नंतर प्रॉब्लेम होतो. त्याच्यामुळे नद्यांमध्ये खाड्यांमध्ये जास्त कचरा टाकू नका. शेतूक हे 2 आहे. तिकडे पण आहे काय उलटा की काय पडला काय. एक राऊंड झाला. आता आपण जाळं साफ करून गुंडाळतोय. आता याच्यापुढे कुठे जायचं आहे? त्याच्यामुळे आपल्याला तिकडे पलीकडे जायचं आहे त्या बाजूच्या खाडीमध्ये. जसा हा खाडीचा भाग आहे असाच ह्या झाडांच्या त्या साईडला पण एक मोठा खाडीचा भाग आहे. तिथे आपल्याला जायचं आहे. आता तिथे पण मस्त मासे भेटतात. याच्या आधी पण आम्ही बघितलेत की म्हणजे दुसऱ्या माणसांना पण पकडताना आम्ही बघितलं आहे. तिथे मोठे मोठे मासे गावतात. तर आता बघूया. पहिलं बोयर भेटला तसे भेटले सगळे तर मजा येईल अजून. मित्रांनो, पाणी खूप आहे इथे. तुम्हाला इथे कमी दिसत असेल पण आम्ही कमरेभर पाण्यातून चालतोय. मित्रांनो, शहराजवळच्या खाड्या आणि गावात जवळच्या खाड्या किंवा नद्या याच्यामध्ये खूप फरक आहे. बघू शकता इथलं आपल्याकडचं बघा पाणी किती स्वच्छ आहे. म्हणजे अगदी कुठे गेलात तुम्हाला एकदम क्रिस्टल क्लिअर पाणी वगैरे भेटेल. मित्रांनो, ही आहे शीळ धरणाकडून येणारी मोठी नदी. आपल्याकडे बघा मित्रांनो, नदी आणि खाडीमध्ये पण एवढं छान असं सुंदर इथे आपल्याला रान बघायला मिळतं आणि खूप अशी शांतता इकडे. म्हणजे खरोखर मन प्रसन्न होतं. बघा तुम्ही माझ्या पाठीमागे ऐकू शकता पक्ष्यांचा किलबिलाट आपल्याला ऐकायला येतोय. सकाळची मस्तपैकी थंड हवा सुटले आणि म्हणजे एकदम छान निसर्ग आहे. खूप म्हणजे तासोन आपण इथे राहू शकतो असं, एवढी शांतता आहे. तर हे असं आपल्याला आपलं कोकण जपणं गरजेचं आहे. तर त्यासाठी प्रत्येकाने थोडं काही ना काहीतरी करायला पाहिजे, ज्याच्याकडून म्हणजे आपल्या निसर्गाला त्रास होणार नाही याची काळजी घ्या. पाणी किती वाहत आहे बघा. तिरकं जायला लागतंय. असं जाळं ओढायला मदत करूया. तुमचे हालत टाईट झाले. वरती जोडतोय तिने तर खाली जोडत. आलो किनाऱ्याला. लावा खाली लावा. पोझिशन बघा यांची. तिरकी झाली पूर्ण. एवढं ते जोडत ओढतं जाळं. इकडे पण जाळं व्हावायला लागलं. पकडले. गिरंगाट. एक गिरंगाट गावले याच्यामध्ये. 2 गिरंगाट तरी गावली तेवढं तरी. त्याला पण गावला. त्याला पण एक गावला. बऱ्यापैकी आहे. मित्रांनो, ही तिसरी फेरीसुद्धा आपली इथे झाली. पण याच्यात काय आपल्याला भेटलं नाही. म्हणजे आता पहिल्या 2 फेऱ्यांमध्ये, पहिल्या फेरीमध्ये तर खरोखर खूप चांगले भेटले आणि दुसऱ्या फेरीमध्ये पण इथे तुम्ही मागे बघितलात की 2 गिरंगाट आपल्याला त्याच्यामध्ये भेटली.
तर आणि तिसरं आता आपण जो टाकला त्याच्यात काय एवढं खास भेटलं नाही, कारण का इथे पाणी तर खूप कमी होतं, बघू शकता तुम्ही खूप कमी पाणी होतं. तर आता आपण बघूया, अजून पुढे निघालो आता आपण. इथे कसं काय बघूया, पाणी वगैरे जास्त असेल तर त्या ठिकाणी मासे जास्त असण्याचे चान्सेस असतात. भेटले काय हो? कधी आलात? 6:30ला आलोय. 6:30ला. मिक्स आहेत ना सर्व? बरं. मित्रांनो, मला इथे जाळं धरायला दिलं नाही आहे कारण का तिकडे मासे आहेत आणि ते त्यांना तिकडे मॅनेज करायला लागेल पुढे, त्याच्यामुळे आपण इथे पकडून धरूया. पाण्यात बुडून जाळं सोडत आहेत. जाळं अडकलं, मासे इथे भरपूर आहेत पण जाळं अडकलं, त्याच्यामुळे पटकन आपण पुढे पुढे सोडत पण जाऊ शकत नाही. इकडे बरं ना, इकडे बरं ना. कुठे कुठे कुठे? हा बघा, हा बघा, बघा बघा, दिसतं का व्हिडिओत? हा, नारळाच्या पाठी आहे. काय ते नारळ पान आहे, पान आहे. चांगलं आहे, चांगलं आहे. काय बघा बघा, पुढे पुढे चाललं. इथे बोईर आहे एक मित्राने, काढूया त्याला वरती. इथे पण आहे, इथे पण आहे. हा, इथे दोन आहे. इकडे पकडा बाबा. हा, गावली दोन, ही दोन आली. चला, दोन इथे गावलीत. हा पण आहे. नाही, अजून एक आहे. उचलू नका ना, हा पुढे जातोय. ह्याला पकडा. हा पुढे गेलाय. अजून हो, पुढे गेला अजून एक. मैन वर्सेस वाइल्ड. दोस्तों, आप देख सकते हैं हम बहुत घने जंगल में आ गए हैं और यहाँ पे अब हम मछली पकड़ने वाले हैं. आता आम्ही अजून चालत थोडं खालच्या भागाला आलो आहे आणि इथे तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे इथे जाळं सोडतो आम्ही, पण इथे पाणी भरायला तर सुरुवात झाली. इथे पाणी वाढायला लागलं आहे. तर इथे एक आपण एकदा जाळं लावून बघूया, एकदा इथे ओढूया आणि मग आपण जसे आलो त्याच्या अजून थोडं वरच्या भागाला तिथे आपण जाणार आहोत, कारण का तिथे खरंच खूप चांगले मासे भेटतात, कोयरे वगैरे जास्त असतात. मित्रांनो, हा कालवीचा स्पॉट आहे आमचा. अख्खा गाव इथे कालवी न्यायला येतो. आता पण तिथे समोर तुम्ही बघू शकता, तिथे बरीचशी आहेत माणसं जी कालवी जमवत आहेत. पण आता हा सीझन निघून गेला, आता काही जास्त कालवी नाही. पण इथे त्या टायमिंगला मेच्या आणि दरम्यान खूप म्हणजे खूप कालवी असते आणि एवढे लोक काढून येतात ना, म्हणजे अगदी गाड्या पण मोठे घेऊन येतात, म्हणजे टेम्पो वगैरे घेऊन येतात, पोतल्या भरून त्याच्यामध्ये कालवी आणि घेऊन जातात. हळूहळू घे किनाऱ्याला. हे बघ, उड्या मारतायत. मित्रांनो, केंड मासा बघा, याला जसं तुम्ही बाहेर काढाल किंवा याला असं वाटतं की काहीतरी धोका आहे, तसं तो फुगत जातो लगेच. हवा भरतो अंगात आणि फुगत जातो. बघा, आता फुगेल बघा, फुगला. टॅग करा तुमच्या तसं कोण फुगलेला असेल त्याला. नशीब चांगलं आहे. असले काय? हां, हे पण मोठं आहे. दोन आहेत बस. 3 बोयर गावली इथे. वरती येतील आता, वरती मासे. अबे जल्दी कर, कल सुबह पनवेल निकलना है. हा, माझा मी घालणार त्याला. कुठं आहे? आता जस्ट एक मासा सुटला, उडी मारला आणि डायरेक्ट बाहेर. मोठा होता. मित्रांनो, एक मोठी कारही आहे ह्याच्यामध्ये, मोठी साईजची आहे. बघूया आता. नाही फाटला, किनाऱ्याला फाटला होता ना, मधी नाही ना, मधी आहे.
इथेच मध्येच होतं काय. हा बाबा हे बघ बघ शायला एक नंबर रे. अरे पालू आहे हा, जबरदस्त न्याला. केवढा आहे बघ तो, खतरनाक आहे बघ. साईज बघ त्याची, पाया एवढा आहे तो. कालापा खतरनाक एक नंबर का. मला तेच वाटतंय. असू दे कुठचा पण. मित्रांनो कमेंट मध्ये सांगा कोणता मासा आहे. नक्की पालूस आहे काय, कसला फुगलाय बघ. हा 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 खतरनाक आवाज घेऊ त्याला. उड्या मारत पडत पडत मला दिसला नसेल सध्या इकडे वरी आहे. हा खतरनाक असं सातार केवढा आहे तो, जबरदस्त रे. रावस गावला रावा, खतरनाक एक नंबर साईज आहे, बघू शकता. केवढा आहे बा हातावर, जबरदस्त रे. झाबलीचे तोंड एवढा आहे तो, जबरदस्त रे. मित्रांनो शिटका आहेत ह्या. आम्ही अजून एक फेरा काढला था, याच्यामध्ये शिटकं भरपूर आहेत. एक मिनिट बस. तुम्ही बाहेरनं फिरा फिरून बघा जरा. रुपलेत खाली शिटकं, रुपलेत भरपूर. होय होय आईला केवढा आहे बघ तो. टाक अड्डच रे. पळतोय हा बघ शाबास. शिटकं गावतील वरती पण जाऊया. वरती जास्त वरती नाही. मस्त आहेत रे साईज बघ. शिटकं फेमस. उचलून धरा तो उडी मारेल. हा होई रे भाई ह्याला पकडी. जाळ्यात हा काढते भेटला ना. मस्त रे एकदम. बाबू हे बघ भाई, हे मोठा आहे. मोठा आहे हा, शाबास. गावला आयला होई रे, मोठा आहे. ती झाबली बघा पाठी. चला मित्रांनो, पॅकअप सगळं सामान वगैरे गुंडाळून दिलं. आता भरपूर मासे भेटतात आपल्याला. आता जाऊया घरी. बाय बाय. चला मित्रांनो, आता शेवटला आपल्याला भरपूर मासे भेटलेत, तुम्ही बघू शकता. पुन्हा झाबली जवळपास भरले. तर आता आपण सगळं पॅक करून निघालो. पाणी पण बघू शकता तुम्ही, पाणी भरलं आता. आणि मासे पण चांगले गावलेत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की वडा घेऊन गेलो होतो आम्ही. बरेचसे ट्राय केलेले, पण त्याच्यामध्ये आम्हाला मासे भेटले नाहीत. पण ह्यावेळी आपल्याला त्याच्यामध्येच एवढे सारे मासे भेटले आहेत.